त्या मळ वाटेवरून, त्या पाय वाटेवरून जात असताना जर तुम्हाला रस्ती कुणीतरी फुकट अन्नदानाचे स्टॉल लावलेले दिसले तर यातले बरेचसे लोक त्या स्टॉलकडे वळतील. हा धोका जो आहे ना तो त्या तांड्यातल्या किंवा त्या तांड्याच्या प्रमुखाला कळणं गरजेचं आहे. हा तांडा हळूहळू विस्कळीत होतोय, रस्त्यावरच्या स्टॉलकडे वळतोय, तिथेही फुकट मिळतंय त्यामुळे तिकडेही तो जेवतोय आणि याचा परिणाम असा होईल की हळूहळू हा तांडा इन 3 माणसांचा उरेल आणि मग त्याला पक्ष म्हणता येणार नाही. आणि मग आता ज्या बातम्या छापून येतात ना फुटीच्या उंबरठ्यावर, त्यामुळे फुटीची कुठली वेस कुठला उंबरठा हे सुद्धा दिसेनसं होईल आणि मग शेवटी जे काय आहे ते त्या तिघांमध्येच कौटुंबिक गप्पा, चर्चा, आला वारा गेला वारा हे सगळं पुन्हा एकदा सुरू होईल. सध्या कुठल्याही वर्तमानपत्राची पहिली, दुसरी, तिसरी पानं जी आहेत ती तुम्हाला काही महत्त्वाच्या ठळक अशा घडामोडींनी भरलेली दिसतात. त्यातली सगळ्यात पहिली घडामोड किंवा सर्वात महत्त्वाची बातमी जी सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची असते ती म्हणजे हळूहळू टप्प्याटप्प्यानं वाढत चाललेली महागाई. म्हणजे दूध महागलं 2 रुपयांनी. मदर डेअरी, अमूल डेअरी यांचा भाव 2 रुपयांनी त्यांनी प्रति लिटर मागे वाढवला. त्याचबरोबर आता हे दूध काही थेट आम्हाला मदर डेअरी, अमूल डेअरी देत नाही. जो वेंडर आहे तो ते शीतकरणासाठी म्हणजे रेफ्रिजरेशनसाठी काही खर्च जो त्याने ग्राह्य धरलेला असतो, त्यामुळे त्याने 2 रुपये त्या पर लिटर वाढवलेले आहेत. असे 1-2 रुपयांनी ज्या काही भाववाढी झालेल्या आहेत. पेट्रोल डिझेलपासून परवा तर CNG दर वाढलेत. ह्या बातम्यांनी जशी वर्तमानपत्रांची पानं भरलेली आहेत तसाच त्याच पानांचा एखादा कोपरा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकंदरच अंतर्गत लाथाळ्यांबद्दल ज्या बातम्या छापून येत आहेत त्यांनी भरलेला दिसतोय. काय झालंय तर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांना साईडलाईन केलं जातंय अजितदादांच्या गटातून. ह्या बातम्या आपण सातत्याने ऐकतोय आणि मला वाटतं मी काल की परवा यावर एक व्हिडिओही केला होता. मुळात यामागची क्रोनॉलॉजी जी आहे ना ती समजून घेणं गरजेचं आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्या ताब्यातला जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे, शरदचंद्र पवार गट, हा पक्ष आपापल्या कामात मशगूल आहे किंवा दादांची जी काही दुर्घटना घडली त्यानंतर ते एका वेगळ्या पद्धतीने कामाला लागलेत असं दिसत असताना ज्या गटाकडे म्हणजे ज्या पार्टीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे नाव आहे, त्या पार्टीचं पक्षचिन्ह आहे, सोबत दिल्लीतला भारतीय जनता पक्ष त्यांच्या पाठीशी उभा आहे, असं असताना राज्यात उपमुख्यमंत्री पद ज्यांच्या ताब्यात आहे असंही त्याला जोडावं लागेल. एवढी सगळी ताकद असताना ह्या पक्षानं उभारी घ्यायला सुरुवात करायला हवी होती. पण त्यासाठी सक्षम नेतृत्व लागतं. ते नेतृत्व आपण सुनेत्रा वहिनींमध्ये पाहत होतो, पार्थ पवारमध्ये पाहत होतो, जय पवारमध्ये पाहत होतो. आता पार्थ आणि जयबद्दल पूर्वानुभव जो आहे आपला तो तितका फारसा चांगला नसल्यामुळे त्यांच्याकडून लोकांच्या फारशा अपेक्षा होत्या असं वाटत नव्हतं. पण कदाचित घरातल्या कर्त्या पुरुषाचं किंवा वडीलधाऱ्या व्यक्तीचं जे काही छत्र असतं ते हरपल्यानंतर अगदी अंगावर पडलेली जबाबदारी समजून घेत माणूस अकाली प्रौढ होतो आणि मग कामाला लागतो. अशी बरीच उदाहरणं आपल्याला सर्वसामान्यांच्या आयुष्यात पाहायला मिळतात. पार्थ आणि जय हे अकाली प्रौढ झालेत किंवा त्यांना राजकीय समज आली आणि ते खरोखर राजकारणात ज्या चाली त्यांचे आजोबा चालतात म्हणजे आधारवड शरदचंद्र पवार, आता कुठेतरी पवार आडनावाचा तो काही जो DNA गुण आहे तो त्यांच्यातही आला असेल राजकारणाचा असं आपल्याला वाटत होतं. आणि त्यांनी ज्या पद्धतीनं मागच्या 15-20 दिवसामध्ये जे अगदी वेगवान हालचाली करत कटिंग जे चालू केलं होतं ना, म्हणजे कुणाचं राजकीय फुटेज कसं कट करायचं, त्यात प्रामुख्यानं 2 नाव होती, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे. आता सुनील तटकरेंना म्हणे दिल्लीच्या कार्यालयात प्रवेशही बंदी केली अशी एक बातमी सकाळी आहे कानावर पडली. प्रफुल्ल पटेल हे सुनील तटकरे शरद पवारांना भेटायला जाण्याआधीच शरदचंद्र पवारांना भेटून आलेत. आता दोघेही कारणं सांगतात की पवार साहेबांची तब्येत बरी नाही, त्यामुळे आम्ही एक प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी किंवा त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. आणि ही अनौपचारिक भेट होती. पण या अनौपचारिकतेमध्येही एक औपचारिकता होती. हे जर तुम्ही नीट लक्ष देऊन पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. झालंय काय आता हे सगळं मी तुम्हाला सांगून झालंय आणि हे वरवर तुम्हाला सगळ्यांना दिसतंय. वर्तमानपत्रात छापून येतंय, टीव्हीवरच्या मेनस्ट्रीम मीडियातल्या चॅनल्सवाल्यांनी
आता हा पक्ष फुटणार वगैरे बोंबाबोंब करत सगळं सुरू केल्यामुळे तुमच्या म्हणजे ह्या श्रवणेंद्रियांना आणि तुम्ही ज्या डोळ्यांनी बघताय हे सगळं घडताना, ते तुम्हाला कळतंय. पण बातमीबागची बातमी नेमकी काय आहे, हे समजून घेण्यासाठी तुम्हाला थोडंसं मागे जावं लागेल. दादा गेले तो दिवस आणि त्यानंतर दादांवर प्रेम करणारी जी काही मंडळी होती, म्हणजे महाराष्ट्रातली जनता जी होती, माणूस गेल्यावर त्यांना त्याचं महत्त्व कळतं, असेही मोठ्या संख्येतले लोक होते. जे आधी त्यांना म्हणजे अस्तित्वात असताना शिव्या घालायच्यात, नंतर माणूस मेल्यानंतर त्याचे गोडवे गायचे, ही तर आपली परंपरा आहे. मग असेही लोक, या सगळ्यांच्या भाऊगर्दीमध्ये काही ठराविक लोक आहेत ना, ज्यांना खरोखर दादांच्या मृत्यूबद्दल शंका होती. तर अमोल मिटकरी हे सगळे ज्योतिष पाहणार, भविष्य सांगणारवाले आहेत ते. तर ते त्यांचं स्वतःचं काहीतरी नुकसान होत होतं वैयक्तिक म्हणून ते उड्या मारत होते. काही लोक ज्यांना काही देणं-घेणं नाहीये, ते मात्र अगदी बारकाईनं या गोष्टीवर नजर ठेवून होते. या मंडळींनी काय केलं होतं, तर या मंडळींनी दादांच्या अपघाताच्या पूर्वीच्या 48 तासांच्या CCTV फुटेजची मागणी केली होती. ते कुठून निघाले मुंबईतून? तिथून ते विमानतळावर आले का? मग विमानतळावरती ते अगदी अ, विमानात बसेपर्यंत किंवा एकंदरच त्यांचा जो काही त्या विमान अपघातापर्यंतचा प्रवास होता, त्याचं CCTV फुटेज मिळावं अशी त्यांची मागणी होती. मागणीतून काय साध्य होणार होतं किंवा असा कोणता जासूस करमचंद याच्यावर प्रकाश टाकणार होता माहीत नाही. कदाचित या CCTV फुटेजमधून काही गोष्टी स्पष्ट झाल्या असत्या, की कुणी दादांना ऐनवेळी कारने प्रवास टाळायला लावला, त्या विमानात बसवलं. यातल्या काही गोष्टी जर उघड झाल्या असत्या, तर कदाचित दादांच्या या विमान अपघातामागे, मग तो अपघात आहे, घातपात आहे, खून आहे की काय आहे, हे सगळं नंतर पुढच्या गोष्टी होत्या. पण ही मागणी लावून धरणाऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्यात आली. ही मागणी जे लोक लावून धरत होते, सामान्य कार्यकर्ते होते राष्ट्रवादीचे. खरं तर ही मागणी जय पार्थ पवार या दोघांनी, सुनेत्रा वहिनींनी लावून धरायला हवी होती. पण तसं झालं नाही. सगळे आपापल्या कामाला लागले. पार्थला राज्यसभा मिळाली. सुनेत्रा वहिनी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत निवडून आल्या. उपमुख्यमंत्री तर त्या आधीच झाल्या. राहता राहिला जय पवार. तोही पक्षात आता जनरल सेक्रेटरी पदावर आलाय. आता त्यालाही काहीतरी एखादं संविधानिक पद मिळेल अशी अपेक्षा आहे. पण ह्या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत. जरतरच्या गोष्टी यासाठी म्हणतोय, की राष्ट्रवादी जर फुटली नाही किंवा पक्ष जर ठिकऱ्या-ठिकऱ्यांमध्ये वाटला गेला नाही आणि परत एकदा शरद पवारांकडे ही सगळी शक्ती एकवटली नाही, तर नवल वाटायला नको आणि मग आपण पुढच्या गोष्टी करू शकतो. आज ही परिस्थिती का उद्भवली ती सांगतो तुम्हाला मी. अजितदादा पवार हे व्यक्तिमत्व कसं होतं, त्यांच्यावर मी अनेकदा टीकाही केल्यात, कारण विचारधारा आमची एक नव्हती आणि ते ज्या पद्धतीने वागत होते, भारतीय जनता पक्षाला, शिवसेनेला, खास करून महाविकास आघाडीत असताना ते शिवसेनेच्या आमदारांना कट टू साईज करण्यासाठी, निधी वाटपात कसा घोळ घालत होते वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी ना, आपला पक्ष वाढवण्यासाठी त्यांचा जो काही प्रयत्न चालू होता, तो डोळ्यांनी दिसत असताना त्याला विरोध म्हणून त्यांच्या विरोधात आपण बोलत होतो. किमान मी तरी बोलत होतो. आणि मग त्यांच्या विरोधात जे काही बोललेलं आहे, ते बरेच लोक तुकड्या-तुकड्यानं ते पोहोचवतात अशा लोकांपर्यंत. आणि मी तुम्हाला तो किस्साही सांगितला होता, की विधान भवनात एकदा असंच त्यांचा ताफा येत होता. मी उभा होतो आणि पोलीस सगळ्यांना बाजूला करत होते आणि असंच बाजूला सर्वसामान्यांच्या गर्दीत उभा असलेला मी आणि त्यांच्या जवळच्या कुठल्यातरी एक कार्यकर्त्यांनी बोर्ड माझ्याकडे दाखवलं आणि अजितदादांनी माझ्याकडे बघून असं मान हलवून ते गेले. आता त्या पलीकडे त्यांचा माझा काही कधी संबंध आला नाही. त्यामुळे अजितदादांबद्दल अजून काही विस्तारानं सांगावं असं माझ्याकडे काहीच नाही. पण अजितदादा हे कसे कष्टकरी, कामकरी आणि सर्वसामान्य जनतेसाठी अगदी धडाडीनं काम करणारे होते, हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यांचा दिवस पहाटे सुरू व्हायचा. सगळ्यात आधी मंत्रालयात यायचे. ते त्यांच्या मतदारसंघातल्या कार्यालयात तर ते 8 वाजताच हजर व्हायचे, 7:30 पावणे 8लाच. त्यांचा जनता दरबार हा कधी-कधी 7 वाजता सुरू व्हायचा. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या आणि त्यात एक महत्त्वाची गोष्ट, की कुठलाही कार्यकर्ता असो त्यांचा, त्याला दादांपर्यंत थेट ॲक्सेस होता. दादांचा नंबर त्यांच्याकडे होता. एखाद्याने WhatsApp मेसेज करून कामाचं स्वरूप सांगितलं, तर दादा त्याला वैयक्तिकरित्या उत्तर द्यायचे. अशा मंडळींची कामं व्हायची. एखाद्या गावाला रस्ता नाही,
एखाद्या गावात एखादं विकास काम रखडलंय आणि तिथून जर काही माणसं जोडली जात असतील, तिथून काही मतदार जोडले जात असतील, तर दादा ते काम प्राधान्यानं करायचे आणि त्याचा फायदा त्या कार्यकर्त्याला व्हायचा. आणि म्हणूनच तरुण कार्यकर्त्यांचं जे मोहोळ होतं ते अजितदादांच्या मागे उभं राहिलं होतं. आता याच अजितदादांच्या जाण्यानंतर हे जे काही कार्यकर्ते होते ते खऱ्या अर्थानं पोरके झालेत. ही मंडळी पार्थ आणि जय पवार यांच्यामध्ये अजितदादांना शोधू लागली. सुनेत्रा वहिनींमध्ये अजितदादांची छबी पाहू लागली, पण तसं होताना दिसत नाही. फारसे दिवस लोटलेले नाहीयेत अजून. तरी जो काही काळ लोटलाय, त्या कालखंडामध्ये कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीनं अजितदादांचा जो नंबर होता किंवा अजितदादांशी त्यांचा थेट संपर्क व्हायचा, जो त्यांना ॲक्सेस होता, तो ॲक्सेस कुठेतरी कट झाल्याचं मान्य केलंय. आता वन पॉइंट कॉन्टॅक्ट जे आलेलं आहे ते सुनील कुमार मुसळे नावाचे अजितदादांचे एक स्वीय सहाय्यक होते. ते आता सुनेत्रा वहिनींचेही स्वीय सहाय्यक आहेत. त्यामुळे आता ही सगळी जी कामं आहेत, जी पूर्वी दादांपर्यंत थेट पोहोचवली जात होती, ती कामं सुनेत्रा वहिनींकडे पोहोचवायची असतील, तर ती व्हाया सुनील कुमार मुसळे जात आहेत. आणि सुनील कुमार मुसळे ठरवत आहेत कुणाला प्राधान्य द्यायचं आणि कुणाला द्यायचं नाही. आणि याचा तोटा जो होतोय ना, तो सर्वसामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना होतोय. आणि असा हा बिथरलेला किंवा डोक्यावरचा हात उठलेला, अभी मेरा कोई नहीं, म्हणजे ज्याचा कोणी वाली नाही, अशी ज्यांची अवस्था झाली आहे. कारण एक दिलासा असतो, कुठला तरी नेता आहे, एवढा मोठा राज्यातला नेता, जो माझ्या मेसेजला उत्तर देतो. सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या अंतरंगात शिरा आणि ही कल्पना करा, एक सर्वसामान्य माणूस आहे, एका पक्षाचं काम करतोय. आता त्यांचा जर फोन अजितदादा उचलत असतील, त्यांच्या व्हॉट्सअप मेसेजला उत्तर देत असतील, त्यांची जर कामं ते करत असतील, भले ती जनसेवेची कामं का असेना, तर खरोखरच दादांनाही मानलं पाहिजे आणि त्या कार्यकर्त्याच्या नशिबाबद्दल असूया वाटली पाहिजे. कारण आम्ही, म्हणजे माझ्यासारखा मी, म्हणजे बाकीच्यांचं मी सांगत नाही, मी आजवर या राज्यातल्या कुठल्याही मोठ्या नेत्याला, म्हणजे आमदार किंवा नंतर झालेले अलीकडे झालेले मंत्री 1-2 सोडले, त्यांच्याशी माझा खरोखरच अगदी मैत्रीपूर्ण संबंध आहेत माझे त्यांच्याशी. त्यांच्याशी माझं बोलणं होतं, व्हॉट्सअप मेसेजला उत्तर येतं, कॉलही येतात. अगदी नाव घ्यायचं तर नितेश राणे. हा माणूस अजूनही डाऊन टू अर्थ आहे. म्हणजे मंत्री झाला तरी तो पूर्वी आमदार होता. आमदार होण्याच्या आधी जसा तो काय प्रभाकरजी म्हणून खांद्यावर हात टाकायचा, तसाच तो आजही वागतो. त्याबद्दल मानलं पाहिजे. कारण शेवटी नारायण राणेंचं रक्त आहे आणि नारायण राणे म्हणजे आमचे दादा. त्यामुळे दादांचा मुलगाही तसाच असणार. बाकीच्यांच्या बाबतीत जो अनुभव आहे ना, तो मात्र प्रचंड वाईट आहे मला. आता हे मी मध्येच माझं एक टुमणं घुसवलं, दुखणं जे म्हणतो त्याला. फक्त एक कल्पना करा ना, मी आता 7-8 लाख सबस्क्रायबर्स असलेला, लोकप्रिय असलेला यूट्यूबर आहे आणि मला जर असा ॲक्सेस मिळत नाही, तर त्या पलीकडे एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला राज्याचा उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री, बरंच काय काय आणि लोकप्रिय नेता उत्तर देतो व्हॉट्सअपच्या मेसेजला, दखल घेतो, ही फार मोठी गोष्ट आहे. नेमकं तेच आता बंद झालंय. आणि हे सुनील कुमार मुसळे जे आहेत, ते त्यांच्या मर्जीतल्या लोकांची कामं करतायत की ठरवून काही चाललंय, याबद्दल आता लगेच व्यक्त होणं रास्त नाही. पण मला वाटतं हे जे काही आता वातावरण दिसतंय ना तुम्हाला राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर, तर ती उंबरठ्यावर आणण्यामागे ज्या कोण लोकांची नावं घेतली जातील उद्या, कारण इतिहास गवा असतो आणि मग इतिहास लिहिला जातो असं वगैरे जे काय म्हणतात, मग तो लिहिला जाताना काही नावं लिहिली जातात, त्यात कदाचित ही नावं असू शकतात. आज जर थेट नेत्यांपर्यंत पोहोचण्याचे जे काही मार्ग आहेत ते बंद झाले आणि मधले दुवा म्हणून जे वावरणारे लोक आहेत ते अशी दावादारू करायला लागले, तर पक्षाचं वाटोळं होतं. आणि दुसऱ्या बाजूला सेम टाईम रोहित पवार त्याच आक्रमकतेने या सगळ्या गोष्टी हेरून, म्हणजे ज्या पद्धतीने दादांच्या कार्यकर्त्यांची कुचंबना व्हायला लागलेली आहे, त्यांची कामं रखडतायत किंवा होतच नाही आहेत, त्यांना सुनेत्रा वहिनींपर्यंत किंवा पार्थ आणि जय पवार यांच्यापर्यंत पोहोचण्याचा ॲक्सेस बंद झाला आहे. पार्थ आणि जय यांच्याकडून असलेल्या अपेक्षा, किंवा त्यांच्या वडिलांच्या ज्या काही घातपाती अपघाताचा जो काही मागोवा घ्यायचा होता किंवा धांडोळा घ्यायचा होता, त्यासाठी जे काही धडपडणारे लोक होते त्यांनाही त्यांनी गप्प बसवलेलं आहे. हे सगळं पाहता निराश झालेले कार्यकर्ते जे आहेत ना, त्यांना चुचकारण्याचं काम रोहित पवार करायला लागले. रोहित पवार या सगळ्यांना आता आपल्या जवळ घेत आहेत, अंजारतायत, गोंजारतायत. आणि पुन्हा एकदा ही सगळी तरुणांची जी फळी आहे ती जर रोहित पवारांकडे वळली, रोहित पवार अर्थात शरदचंद्र पवार गट, म्हणजे
भविष्यात जर पुन्हा निवडणूक आयोगाकडे ह्या सगळ्या गोष्टी घेऊन गेल्यानंतर खरी राष्ट्रवादी कोणाची हा जर विषय मांडला गेला आणि उद्या जर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी आपलं जे काही पारडं आहे ते बदललं, बाजू बदलली, तर काय होईल हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. त्यामुळे आज सुनेत्रा वहिनी या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांच्या अवतीभोवती वावरणारे जे सत्तेचे दलाल आहेत तेवढे, आणि मग या सत्तेचा फायदा मिळावा म्हणून जे त्यांच्या मागून जात आहेत, म्हणजे तांडा चालतो, दुपारी भंडारा होणार आहे आणि त्या भंडाऱ्यात आपल्याला खिचडी मिळणार आहे, या भावनेनं चालत राहणारे जे लोक आहेत ते मात्र आता जो पक्ष दिसतोय त्यामागे चालत राहतील. पण त्या मळ वाटेवरून, त्या पाय वाटेवरून जात असताना जर तुम्हाला रस्तोरस्ती कोणीतरी फुकट अन्नदानाचे स्टॉल लावलेले दिसले तर यातले बरेचसे लोक त्या स्टॉलकडे वळतील. हा धोका जो आहे ना तो त्या तांड्यातल्या किंवा त्या तांड्याच्या प्रमुखाला कळणं गरजेचं आहे. हा तांडा हळूहळू विस्कळीत होतोय, रस्त्यावरच्या स्टॉलकडे वळतोय, तिथेही फुकट मिळतंय त्यामुळे तिकडेही तो जेवतोय आणि याचा परिणाम असा होईल की हळूहळू हा तांडा इनमिन 3 माणसांचा उरेल आणि मग त्याला पक्ष म्हणता येणार नाही. आणि मग आता ज्या बातम्या छापून येतात ना फुटीच्या उंबरठ्यावर, त्यामुळे फुटीची कुठली वेस, कुठला उंबरठा हे सुद्धा दिसेनसं होईल आणि मग शेवटी जे काय आहे ते त्या तिघांमध्येच कौटुंबिक गप्पा, चर्चा आणि आला वारा गेला वारा हे सगळं पुन्हा एकदा सुरू होईल. तर मित्र, एकंदर जी राजकीय परिस्थिती आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत महाराष्ट्रात घडताना दिसते त्याचं लोण हे महाराष्ट्रात नव्हे तर दिल्लीपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि दिल्लीतून ज्या घडामोडी होत आहेत त्यामागे उगाचच तिथून दिल्लीतून कोणीतरी सूत्र हलवत आहे आणि ह्यामागे भारतीय जनता पक्ष आहे वगैरे असं म्हणणं हे सध्या तरी योग्य नाही. जे काय चाललंय त्यामागची कारणं जी महाराष्ट्रात घडताना दिसत आहेत, काही महाराष्ट्रातले लोक, काही जवळचे लोक पवार कुटुंबातले हे याला कारणीभूत आहेत, हे स्पष्ट दिसत असताना उगाच कुणावरही आरोप करणं योग्य नाही. त्यामुळे मी थोडंसं लांबवलेलं आहे, जे माझं जे काही विश्लेषण होतं ते तुमच्यासमोर मांडलंय ते थांबवतो. तुमचं यावर नक्की काय मत आहे? आणि कदाचित जर पुढच्या 8-10 दिवसात अजून काही मोठा धक्का बसला, आनंद परांजपे काल सोडून गेलेत पक्ष, असे काही धक्के बसत गेले, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांची नावं अग्रक्रमाने घेतली जात आहेत आणि फुटीच्या अंबरठ्यावर असलेला पक्ष जर खरोखर फुटला तर मी जी सांगितलेली नावं लक्षात ठेवा, मी जे सांगितलं ते कारणही लक्षात ठेवा आणि कुठेतरी ते त्यावेळेला ताडून पहा की मी जे बोललो त्यात काही तथ्य होतं का. तुर्तास थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.